नमस्कार मित्रांनो, आज बनवणार आहोत मस्त पैकी फिश फ्राय आणि ते पण एक वेगळ्याच पद्धतीने. आपण हे रव्याची फिश फ्राय बघितली, हळदी मिठातली फिश फ्राय बघितली. ही जी फिश फ्राय जरा वेगळी आगळी वेगळी फिश फ्राय आहे आणि ह्याच्यामध्ये मस्त पैकी वाटणातली फिश फ्राय आहे. चला तर सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी नदीची मच्छी आहे, एकदम ताजी ताजी फंटूस प्लस कटला आणि ते पण अर्धा किलोची आहे. आणि बाकीचे काय काय मसाले आपले रोजचे आहेत. धने जिरं पावडर, गरम मसाला, इथं धन जिरं, लाल मसाला, लाल तिखट मसाला आहे, इथं कोथिंबीर, कांदे अर्धे दोन आहेत, इथं लसूण, मिरच्या, आलं, तांदळाचं पीठ, वाटण, पाणी आणि आपलं तळायला तेल. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी मच्छी धुवून घेतली आहे. आपण आता हळद मीठ टाकून जरा 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. हे बघा, छान पैकी जरा मीठ लावून ठेवले की चांगल्यापैकी आपल्याला चव येते. चांगल्यापैकी टॉस करून घेऊया. हे बघा, चला आता आपण साईडला ठेवून देऊ. हे बघा मित्रांनो, पहिलं सुरुवात करूया आपण कांद्यापासून. त्याच्यात डायरेक्टच आपण कांदा कापून घेऊया. चला, आणि वाटणातच मीठ टाकते भांड्यामध्ये. बघा, चांगल्यापैकी कसं आपल्या वाटण्यामध्ये सगळी मच्छी आपल्याला फ्राय करायची आहे, म्हणून डायरेक्टच आता मी एवढं करायला घेते. बघा, अर्धा किलोच मच्छी आहे. त्या हिशेबाने मी 1.5 ते 2 कांदे घेतलेले आहे. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी हिरव्या मिरच्या म्हणजे कमी तिखटाच्या, जे मार्केटमध्ये भेटतात असे लांबवाले पण तिखट कमी असतात, तशा मिरच्या मी घेतलेल्या आहे. अशा मी 3-4 टाकून देते. मस्तपैकी 4 लांबडे लांबडे मिरच्या कापून घेतले. एवढा मित्रांनो, अख्खा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. स्पायसी मस्तपैकी झणझणीत आपल्याला करायचा आहे आणि त्या हिशोबाने मी घेतलाय. चला तर आपण लसूण सोलून घेऊया. 5-7 काहीतरी पाकळ्या घेते. बघा, बघा मित्रांनो, 9-10 कळ्या घेतल्यात लसणाचे. आता मी याच्यामध्ये मिक्स करते. आणि आता ही मेन आहे आपली हिरवीगार कोथिंबीर. चांगल्यापैकी धुवून घेतली. तुम्ही पण मस्तपैकी धुवून घ्या, कारण माती वगैरे लागलेली असते. चला आपण कोथिंबीर टाकून घेऊ. हिरवीगार आहे, कवळी लूस आहे, मग डायरेक्ट तुम्ही हाताने चिरून टाकते. मस्तपैकी झालेली आहे कोथिंबीर याच्यामध्ये सेट. आता आपल्याला बऱ्यापैकी आता मसाले आहेत ते टाकायचे आहेत थोडे थोडे. बघा मित्रांनो, मस्तपैकी 1-1 चम्मच, छोटा चम्मच आहे, वाटणामध्येच आपल्याला मसाले टाकायचे. हे बघा, गरम मसाला वगैरे आहे दोन्ही, धने जिरं पावडर, गरम मसाला, हे आपल्याला लाल तिखट मसाला आहे चवीसाठी आपल्या, आणि इथे जिरे थोडेसे वरून आणि थोडस धने. चला तर आपण वाटून घेऊ. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपलं हिरवागार वाटण झालेलं आहे. आता आपण ह्याच्या ताटामध्ये काढून घेऊया. छान पैकी वाटण. चला तर मित्रांनो, मी कढई ठेवलेली आहे. आता मी गॅस ऑन करते. बघा, गॅस ऑन केलेला आहे. आता आपण ह्याच्या वाटण केलेलं आहे हिरवगार, आणि आता मी ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आपल्या साहित्य आहे तांदळाचं पीठ, मस्तपैकी खुसखुशीत व्हायला. चला आता आपण टाकून घेऊ आणि चांगल्यापैकी फेटून घेऊ आपण. हे बघा, माझ्या अंदाजाने मी टाकते, तुम्ही चमचेने पण टाकू शकता. हे बघा, त्याला तर मी असं माझ्या हिशेबाने घेतलेला आहे. त्याला आता आपण एकजीव करून घेऊया, म्हणजे मच्छीला चांगल्यापैकी आपलं वाटण चिटकून राहिलं पाहिजे. त्या हिशोबाने मी चांगल्यापैकी आता मिक्स करून घेते. इथे आपली कढई पण गरम होत आहे. आपण लागलीच तेल टाकून घेऊ.
इथे कढई माझी जाड आहे म्हणून आधीच तेल टाकून घेते. चला तेल टाकून घेऊया. आणि गॅस जरा कमी ठेवते आणि चांगला अजून 2 मिनिटं आपण चांगला फेटून घेऊ. बघा मित्रांनो, मस्त पैकी आपण जेवढं फेटल तेवढं आपली मच्छी एक नंबर खुशखुशीत होती. चला आता मित्रांनो मस्त पैकी चांगले फेटून घेतलेलं आहे. आता आपण 10 मिनिटं झालेलं आहे. मच्छी मस्त पैकी मॅरिनेट झालेली आहे. आता आपण सुरुवात करूया. बघा मस्त पैकी चांगली मच्छी आपण लावून घेऊ आणि त्या हिशोबाने आता मग तेल पण आता गरम झालेलं आहे. तसंच बाकीचे पण मच्छी मी आता लावून फ्राय करू. चला मस्त पैकी मच्छी आता साईडला टाकते. हे बघा मित्रांनो, सगळी मच्छी आता टाकले गेले आहेत. आता आपण चांगल्यापैकी आपण फ्राय होऊ द्या एक साइडनी, कारण आपली वल्ले वाटण आहे, सुकं नाहीये, म्हणून चांगल्यापैकी फ्राय होऊ देते आणि त्यानंतर आपण पलटी मारू. एक साइड जे भाजले गेले आहेत ते आता हे बघा एक नंबर पलटी मारून घेते. बाकीचे पण छोटे वाले पण हे बघा मित्रांनो, मस्त पैकी भाकरी घेतलेली आहे. आपण आता मच्छी काढून घेऊया मस्त पैकी. हो हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपले फिश फ्राय झालेले आहे. फक्त हिरवा वाटण्यातली फिश फ्राय आहे, मसालेदार. आता मी गार्निशिंग करते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी हिरवा वाटण्यातली आपली फिश फ्राय आहे. नक्कीच घरी ट्राय करा. जरा आगळी वेगळी चेवा वाटणातलीच आहे आणि घरच्यांना नक्कीच आवडेल. आणि आता आमची महिमा टेस्ट करून दाखवते तुम्हाला. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. एक नंबर झाली आहे मित्रांनो. तुम्ही पण एक घरी ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.